शिवाजी महाराज जन्मास आले, तुमच्या पोटी बाबासाहेब आले, तुमच्या पोटी हे सगळे महामानव, नारी नारी क्या कहते हो, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए, हे सगळे महापुरुष माझ्या माता भगिनींनो तुमच्या पोटी जन्मास आले. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एक अध्यायच महिलेच्या नावानं लिहिला, महिलोन्नती नावाचा. कशा करता की आमच्या माता भगिनींची सगळ्यांची उन्नती झाली पाहिजे. त्याकरता ग्रामगीतेनं सांगितलं, तुकोबारायाच्या अभंग गाथेनं सांगितलं, आणि या सगळ्या महापुरुषांचे विचार महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात समाविष्ट केले. जे हक्क पाहिजे ते सारे प्रदान करते, रक्षा तुझी न माझी हे संविधान करते, रक्षा तुझी न माझी हे संविधान करते. ते हक्क पाहिजे सारे प्रदान करते, रक्षा तुझी न माझी हे संविधान करते, रक्षा तुझी न माझी हे संविधान करते. आयुष्यमान करते कमजोर भारताला, आयुष्यमान करते कमजोर भारताला, सुतलाच तोल मुचा तर सावधान करते. हे हात पाहिजे ते सारे प्रदान करते, रक्षा तुझी न माझी हे संविधान करते, रक्षा तुझी न माझी हे संविधान करते. चुकलो कधी मधी तर होणार योग्य शिक्षा, चुकलो कधी कधी तर होणार योग्य शिक्षा, हे सत्यमेव जयते जगणे महान करते. जे हक्क पाहिजे ते सारे प्रदान करते, रक्षा तुझी न माझी हे संविधान करते, रक्षा तुझी न माझी हे संविधान करते. आणि हेच संविधान बाबू जाळलं जाते तेव्हा मोठं दुःखानं मांडावं लागते. भाऊ, ज्या महापुरुषांनी एवढ्या मोठ्या मेहनतीनं आपल्याला आपले अधिकार हक्क दिले, आणि तेच हे प्रतिगामी मंडळी जिथं तिथं याचं त्याला जाळण्याचं काम करते, याला डावलण्याचं काम करते. म्हणून आता आपल्याला हुशारीत राहण्याची गरज आहे. हा संत महापुरुषांचा संदेश आम्ही हृदयात ठेवला पाहिजे. काऊन काय झालं ताई, इथंही गोष्टी तुमच्या इथंही तुम्ही नाही, महिलांना तर क्रांती केली हो. तुम्हाला तर माझी विनंती आहे, आता 2 महिन्यानं तुमचा सण आहे पुढं, कोणता रे, तीळ संक्रांत. पुस्तकं वाचले पाहिजे. अरे बाबासाहेब आंबेडकरांनी 40व्या वर्षापर्यंत 45,000 ग्रंथ वाचले हो. त्या बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठे ग्रंथ वाचून टाकले, अध्ययन केलं. त्याच बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकासाठी, ग्रंथासाठी बंगला बांधला हो. जगाच्या पाठीवर असं उदाहरण नाही काकू, पण त्याच बाबासाहेब आंबेडकरांनी एक पुस्तक जाळून टाकलं. त्याचं नाव काय होतं रे पोरायनं, सांग बरं, सांग बरं. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणतं पुस्तक जाळून टाकलं? कोणालाच नाही मालूम का?
हा कोणतरी उभं राहून सांगा ना, मी पुस्तक देतो. हा कोण आजी बोलली का? हा घ्या ताई, पुस्तक घ्या. ताईसाठी टाळ्या वाजवून द्या. घ्या घ्या ताई, पुस्तक घ्या. तुम्ही बोलले म्हणजे मला बरं वाटते. मुलं बोलले पाहिजे, लहान लहान मुलं पुढं बसले पाहिजे. तुम्ही सांगत जा. मी काही महाराज नाही. महाराज म्हटलं की क्विंटल 1.5 क्विंटल खाली कोणताच बुवा सापडत नाही. मी आपला BPL वाला महाराज होय. बाबासाहेब आंबेडकरांनी ते मनुस्मृती जाळून टाकली. ज्या महापुरुषांनी पुस्तकावर एवढं मोठं प्रेम केलं, त्या महापुरुषानं पुस्तक जाळून टाकलं. ते पुस्तक किती खतरनाक असेल विचार करा. तो दिवस होता 25 डिसेंबर 1927 आणि ठिकाण होतं महाड. कोणतं महाड? जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होतं भाऊ. त्या भूमीमध्ये का तिथं? कारण स्त्रियांना गुलामीत करणारं पुस्तक बाबासाहेब आंबेडकरांनी शिवरायाच्या भूमीत जाळून टाकलं. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य 18 पगड जातीचं होतं आणि सर्वात मोठं आई बहिणीची किंमत करणारं राज्य होतं. अरे ज्या राजानं आई बहिणीचा सन्मान केला हो, की आई म्हणून कोणी परत केली देखणी सून शहाची. आई म्हणून कोणी परत केली देखणी सून शहाची. अशी मर्द मराठ्याच्या, अशी त्या मर्द मराठ्याच्या. याचा आवाज मोठा आहे, माया लहान आहे का? असं नका करू. आमच्यात भेदभाव नका करू बरं तुम्ही. साऊंडवाले आज साऊंड सिस्टीम आहे मोठी जोरदार आहे. टाळ्या वाजवा दादाच्यासाठी. अशी त्या मर्द मराठ्याच्या, अशी त्या मर्द मराठ्याच्या शासनाची नजर होती, सजनाची नजर होती, पूजनाची नजर होती. बरे वाईट बघून गेली, बरे वाईट बघून गेली, ती कुणाची नजर होती, नजर होती, पूजनाची नजर होती. अरे त्या मुघलाचं सैन्य सुद्धा शिवाजी महाराजां ते म्हणत होते इथून सगळा माल लुटून नेला, सगळं काही नेलं, परंतु त्या सैन्याला सुद्धा माहिती होतं का शिवाजी राजा त्याचे मावळे आई बहिणीच्या अंगाला सुद्धा हात लावणार नाही. केवढा मोठा विश्वास त्याच्या मावळ्याचा होतं, त्याच्या मावळ्यावर होतं, छत्रपती शिवाजी महाराजांवर होतं की आम्ही मेलो तरी चालेल पण लाखोचा करोडोचा पोशिंदा जगला पाहिजे, ही भावना त्या प्रजेची होती. आताच्या पुढाऱ्याच्या बद्दल वाटते का असं? नाही, आम्ही मेलो तरी चालेल पण आमचा साहेब वाचला पाहिजे. वाटते का असं? अजिबात नाही वाटत. कारण आपली प्रतिमा डागाळली यांनी. म्हणून आम्हाला पुढारी कसा पाहिजे? माझ्या बाबासाहेबांच्या सारखा. आम्हाला पुढारी कसा पाहिजे? भाऊसाहेब पंजाबराव सारखा. आम्हाला राजा कसा पाहिजे? तर सम्राट अशोकांच्या सारखा. आम्हाला राजा कसा पाहिजे? तर शिवराया शाहू महाराजांसारखा. म्हणून अशा राजांची आम्हाला गरज आहे भाऊ. त्यांनी अरे केवढा मोठा चमत्कार हो. आता तर ह्या महाराज लोक पाहतो ना आम्ही, तिकडचे महाराज लोक येतील, लोकांना शहाणपण सांगते इकडं जगा आणि जगू द्या, मरा आणि मरू द्या. एक महाराज म्हणे तुम्ही मला लेडीज द्या, मी तुम्हाला लेकरं देतो. वारे महाराज. एक महाराज म्हणे मला महाराजांनी अन्नाला हात लावला तर 10,000 लोक जेवले. वारे वारे. एखादा त्याचा भक्त येते, महाराजांनी तिथं महाप्रसाद चालू होता तर अन्नाले हात लावला, 10,000 लोक जेवले. मी म्हणतो मग त्या महाराजले जमिनीत गाडून दे, एकरी 200 क्विंटल सोयाबीन पिकल. म्हणून अशा महाराजाची गरज नाही आम्हाला. महाराज कसा पाहिजे? तर गाडगे बाबा तुकडोजी महाराजासारखा. अरे ज्याने लोकांना जागवलं हो. हे तर स्पेशल दर्शन सोहळा घेते आई. दर्शन सोहळा त्याच्यातून कलेक्शन, त्याच्यातून कलेक्शन, रात्री सिलेक्शन. म्हणून अशा महाराज